ठाई बहुपायी संतांच्या मनवणे केला वास नाही नाश ते ठाई न करवे हाली चाली न करवे हाली चाली निवारली चिंताही मनवणे केला वास नाही नाश ते ठाई तुका म्हणे निवेतनो रजतनो लागता मनवणी केला वास नाही नाश ते ठाई समचरण सरोजम सांद्र नीला मुदाबम जगन नहित पाणी मंडनम मंडना करुण तुलसी माला कंदरम कंदनेत्रम सदैव वलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका मनोजवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रम बुद्धिमता वरिष्ठम वातात्मजम वानरायुत मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपदे अधिष्ठान जेते प्रतिष्ठान देखा जिथे जन्मला तो गुना तिथे का अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा जिथे जन्मला तो गुना तिथे का जयाचे नामे तुके जन्म व्यथा नमस्कार माझा शरण शरण एकनाथा पै माता ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायांचा मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या सरस्वती माते द्यावे म्हणजे श्रुती येतो का पुनते तुझला गे आपल्या बाळास्वरी आता ते करी भजती या जना माझे विठ्ठल सुखवाटे ठाई बहुपायी संतांच्या मनवनी केला वास नाही नाश ते ठाई प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्तच गावी जमलेले सज्जन माता पित्यांच्या चरणारविंदी सेवा समर्पित करण्याकरता म्हणून दाखवलेला अभंग मान भगवत भक्त जगद्गुरु जगतवंदने देहूचे सुप्रसिद्ध मूर्तिमंत पुतळे ज्यांनी आपल्याला हिंदू धर्म कडून दिला ज्यांच्यामुळे खरं तर आपण आज हिंदू म्हणून जन्माला आलो छत्रपती शिवबाराजे राजांचे धर्मगुरु रसाळ जगद्गुरु तुकोबराय त्या तुकोबरायांचा 4 चरणाचा गोड आणि चिंतन अभंग तुम्हा सर्व सज्जन माता पित्यांच्या सेवेकर्तव्यात घेतलेला आहे बाबा अभंग हा तुकोबरायांचा आहे या अभंगाच्या माध्यमातून तुकोबराय तुम्हा आम्हाला दुर्लभ असणारं सुख सुलभ करून कसं प्राप्त करता येईल सोप्या पद्धतीने कसं मिळवता येईल त्या दुर्लभ सुखाचा पत्ता सुलभ करून सांगण्याचा प्रयत्न करताय तो पत्ता कोणता आहे या अभंगाच्या माध्यमातून आपल्याला बघायचं आहे त्याच्या अगोदर अल्पसा परिहार देणं तो अत्यंत गरजेचं आहे भक्ताचं त्या आद्य करतो सुद्धा आहे निमाला नसरून साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन पुनीत झाली प्रिय मोराबाद नगरी या नगरीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून आपलं हे उमानगर या नगरामध्ये चालत असेल आपला हा अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह व भोले बाबा यांची वाङ्मय प्रतिमूर्ती संगीतमय शिव महापुराण कथा या भक्तमय सोहळ्यातील दुसऱ्या क्रमांकाची सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाटेला घडून आली माझं मी परम भाग्य समजितो ज्यांच्यामुळे सेवेचा योग आला आपल्या सप्ताहाचे मार्गदर्शक महाराष्ट्रामध्ये ज्यांचं कीर्तनाच्या बाबतीत खूप मोठं नाव आहे
महाराष्ट्रामध्ये असं गाव नाही की जिथे आमचे परममित्र तेजस महाराजांचं नाव नाही. महाराष्ट्रामध्ये आमचं नाव आहे. कमी वयामध्ये ज्यांनी काही प्रगतीचा शिखर गाठलेला आहे, आवाजाच्या माध्यमातून, गोड शैलीच्या माध्यमातून, स्वभावाच्या माध्यमातून महाराष्ट्रावर यांचं नाव आहे. तरुण कीर्तनकारामध्ये खूप मोठं नाव आहे. आमचे तेजस्वी महाराज वडगावकर महाराजांच्या माध्यमातून आपल्या गावातील सगळ्या ग्रामस्थांचं मला दर्शन घडलं. माझं मी करून भाग्य समजून येतो. तसं पाहायला गेलं आई महाराजांच्या यादीमध्ये खूप मोठे मोठे कीर्तनकार, त्यांनी महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकाराला बोलवावं, एका शब्दावर त्यांनी कीर्तन करता यावं, थोडा अधिकार कमी वयात त्यांनी प्राप्त करून घेतलेला आहे. पण बघा हो, माझं भाग्य आहे, या पामराचा नंबर त्यांनी या सप्ताहामध्ये लावला. त्यांनी मला कीर्तनाकरता बोलून घेतलं, त्याबद्दल त्यांचे आभार, धन्यवाद व्यक्त करतो. या सप्ताहाकरता प्राप्त झाली सगळी महान मंडळी, महाराष्ट्रातील नामवंत मंडळी आपल्या सेवेमध्ये उपस्थित आहे. या भक्तिमय सोहळ्याला रंग चढवण्याचं काम, रंगवण्याचं काम जी मंडळी करते, वातावरण तयार करण्याचं काम जी मंडळी करते, महान मंडळी माझ्यावर विषय अंत करणारे, प्रेम करणारे महाराष्ट्रातील नामवंत भजन सम्राट आमचे रोहिदास आबा आणि बोरीकर उपस्थित आहेत. महाराष्ट्रभर ज्यांचं भजनाच्या बाबतीत नाव आहे, भजन सम्राट माझ्यावर विषय अंत करणारे, प्रेम करणारे आमचे भागवत नाना वागटोईकर उपस्थित आहेत. महाराष्ट्रभर यांचं मृदुंगाच्या बाबतीत खूप मोठं नाव आहे. जितका गोड मृदुंग वाजवतात तितका स्वभाव गोड आहे. असे हरिभक्तावर आदर आमचे पितृतुल्य असणारे विठोबा बाबा धानोरेकर उपस्थित आहेत. विनेकरी आमचे दीपक महाराज हे उपस्थित आहेत. गावातील परिसरातील सगळी गुणजन भजनी मंडळ ज्यांची सुंदर अशी साऊंड सर्व्हिस आहे, आमचे परम मित्र महाराष्ट्रभर ज्यांचं मृदुंगाच्या बाबतीत, तबलाच्या बाबतीत नाव आहे, आमचे आदरणीय शंभू साऊंड सर्व्हिस सिस्टीम नगर देवडा आमचे भागवत महाराज नगर देवडेकर उपस्थित आहेत. आणि एवढंच नाही, तुम्ही लोक तर धर्म मंडपामध्ये येऊन कीर्तन श्रवण करताय, अधिकार तुमचा मोठा आहे. पण ज्या कोणा बिचाराला इथपर्यंत येता येत नाही, थोडं हमिंग कमी करा. भागवत महाराज हमिंग असं डबल आवाज थोडा कमी करा. कोण नाही, कमी राहू द्या, विक्षेप होतो, कमी असो, कमी करा थोडं. विठाल 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 विठाल. ज्यांना धर्म मंडपामध्ये येणं शक्य नाही त्यांच्यापर्यंतही द्या लक्ष माझ्याकडे, त्यांच्यापर्यंतही लाईव्ह कीर्तन घर बसल्या श्रवण करून देत आहेत. प्रचारक प्रसारक आपला सप्ताह महाराष्ट्रभर लोक पाहत आहेत, जे दाखवत आहेत, चित्रीकरण करत आहेत. ते युट्यूब त्यांचं चॅनल फार प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकाराचे कीर्तन त्यांच्या चॅनलवरती आहेत. खूप मोठं नाव आहे. ज्ञानयांची माऊली युट्यूब चॅनल यांनी सुद्धा उपस्थिती दिली, चित्रीकरण करण्याचं काम करत आहेत. त्यांचे आभार व्यक्त करतो. तुम्ही लोक वेळात वेळ काढून कीर्तनाकरता उपस्थित झाले, तुमचे आभार व्यक्त करतो. गावातील परिसरातील सगळी भजनी मंडळ हे उपस्थित आहे, त्यांचे आभार व्यक्त करतो. विषया करता प्रवृत्त होतो. विठाल अभंग मी जगद्गुरु तुकोबार यांचं घेतलेलं आहे. बारकाने प्रत्येकाने लक्ष दिलं, अभंगाचा भाव अर्थ करायला मात्र वेळ लागणार नाही. अभंग तुकोबारायांचा आहे. या अभंगाच्या माध्यमातून तुकोबार आहे, तुम्हा आम्हाला दुर्लभ असणारं सुख सुलभ करून कसं प्राप्त करता येईल, सोप्या पद्धतीने कसं मिळवता येईल, त्या दुर्लभ सुखाचा पत्ता सुलभ करून सांगतायत. म्हणजे आई या अभंगाच्या माध्यमातून तुकोबार आपल्या सुखाचा पत्ता सांगतात. या अभंगात शंका अशी निर्माण होते, प्रश्न असा निर्माण होतो की तुकोबारासारख्या महात्म्यांनी आपल्याला सुखाचा पत्ता सांगावं अशी त्यांना काय गरज भासली असेल, का म्हणून एवढ्या अट्टाहासाने तुकोबार अभंगाच्या माध्यमातून सुखाचा पत्ता सांगतायत. त्यांनी आपल्याला सुखाचा पत्ता सांगावं, याच्या मागचं कारण तरी काय? कारण बारके नाही का? महाराजांनी आपल्याला सुखाचा पत्ता सांगावं कोणत्या प्रकारची गरज नव्हती. गरज नसताना सुखाचा पत्ता सांगतायत, कारण आहे का? आज या मृत्यू लोकांमध्ये जोही जीव जन्माला येतोय, त्या प्रत्येक जीवाची धावपळ फक्त एकाच गोष्टी करता चाललेली, त्या गोष्टीतून फक्त आणि फक्त बोला सुख आहे. जो पहिला तो मृत्यू लोकांमध्ये सुखा करतात धावतो. दुसरी शंका अशी निर्माण होते, जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला सुख मात्र प्रिय वाटतं,
सुखाबद्दल अपेक्षा अभिलाषा हवस वाटतं, पण खंत एकच आहे, जन्माला आलेल्या एकही व्यक्तीला दुःख मात्र आवडत नाही. ही नवलाची गोष्ट आहे. या गावामध्ये परिसरामध्ये, गाव जाऊ द्या परिसर जाऊ द्या, या धर्म मंडपामध्ये असं एकही व्यक्ती आपल्याला शोधून सापडणार नाही की तो म्हणेल महाराज मला गावामध्ये दुःख आवडतं. सापडेल का? मदलागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावे नाही. प्रश्न असा पडतो, जन्माला आल्याबरोबर प्रत्येकाला सुखच का प्रिय वाटत असेल, सुखाबद्दल का अभिलाषा असेल, सुखच का लोकांना हवंसं वाटत असेल, कारण तरी काय? दुःख का लोकांना आवडत नाही? याचं कारण काय? कारण आहे का आई? सुख प्रत्येकाला आवडतं, कारण सुख हे स्वरूपगत आहे म्हणून प्रत्येकाला आवडतं. दुःख एकाला आवडत नाही, कारण दुःख हे आगंतुक आहे म्हणून ते एकाला आवडत नाही. काही जाणकार श्रोते म्हणतील महाराज आता स्वरूपगत आणि आगंतुक काय भानगडे आमच्या डोक्यावरून जाते हो, आम्हाला व्यवस्थित समजून सांगा. बारका नाही का? स्वतःच्या स्वरूपापासून निर्माण झालेल्या गोष्टीला स्वरूपगत म्हणतात आणि परक्या स्वरूपापासून निर्माण झालेल्या गोष्टीला आगंतुक म्हणतात. पटण्याकरता छोटस उदाहरण सांगतो, मार्मिक हे कळलं तर फार चांगलं होईल. बाबा आपला स्वतःचा पोटचा पोरगा हा बेवड्या असू द्या, मारणार असू द्या, जोडणार असू द्या, तरी तो आपल्याला घरामध्ये राहावाच वाटतो. खरे केले श्रोत्या मंडळी, खरे केले? रिपीट करून सांगतो, आपला स्वतःचा पोटचा पोरगा बेवड्या असू द्या, मारणार असू द्या, जोडणार असू द्या, तरी तो आपल्याला घरामध्ये राहावाच वाटतो. आणि घरी आलेल्या पाहुणा जरी मारत असला तरी तो जावा वाटतो. काय गंमत आहे. आपला स्वतःचा पोटचा पोरगा बेवड्या असू द्या, मारणार असू द्या, जोडणार असू द्या, तरी तो आपल्याला घरामध्ये राहावाच वाटतो. घरी आलेला पाहुणा जरी मारत असला तो काल्यापुरता राहावा वाटतो आणि काला धरायला गुच्चीप आपल्या घरी जावा वाटतो. अरे काय गंमत आहे. तुमचा पोरगा बेवडे तुम्हाला मारतो, जोडतो, त्याला घराच्या बाहेर हाकलं ना, तो पाहुणा बिचारा देवा धर्माचे काम करतो, अरे त्याला घरामध्ये राहू दे ना. पण नाही 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 नाही, देवा धर्माचे काम करणारा महाराज आम्हाला नकोय, आमचा बेवडाच पोरगा आम्हाला प्रिय. याचं कारण तरी काय? कारण आहे का? पोरगा जरी बेवडा असता तर तो राहावा वाटतो, कारण तो स्वतःच्या स्वरूपापासून निर्माण झालेला स्वरूपगत आहे म्हणून. आणि पाहुणा जरी महाराज असता तर तो जाव वाटतो, कारण तो परक्या स्वरूपाचा आगंतुक आहे म्हणून. तसंच तुम्हाला सुख आवडतं ते स्वरूपगत आहे म्हणून, दुःख आवडत नाही ते आगंतुक आहे म्हणून. हे उदाहरण तुमचं लक्षात आलं असेल. पटण्याकरता दुसरं देतो. बाबा प्राण्यांमध्ये एक सायण नावाचं प्राणी, त्याच्या अंगावर दाबण्याएवढे काटे राहतात. ते प्राणी आमच्या परिसरात जास्त प्रमाणात आढळतात. तुमच्याकडे आढळतात का नाही आढळतात मला माहित नाही. त्या सायण नावाच्या प्राण्याच्या अंगावर दाबण्याएवढे काटे राहतात. पूर्वी जुने लोक त्या सायण नावाच्या प्राण्याचा काटा तेलाच्या बरणीमध्ये ठेवत होते, कारण जुन्या लोकांचा असा भ्रम होता, तो काटा तेलाच्या बरणीत ठेवल्यावर मने तेल वाढत होत. तेल तर वाढलं नाही, पण तेल ना भाव लवकर वाढी घ्या आणि आपला भ्रम ठिकाणावर राही घ्या. बारकाई नाही का? अंगावर दाबण्याएवढे काटे मिरवणारा सायण नावाचा प्राणी. पण त्या सायण नावाच्या प्राण्याला जंगलामध्ये फिरायला जाऊ द्या. जंगलामध्ये फिरता फिरता त्या सायण नावाच्या प्राण्याच्या पायामध्ये बोरीचा एवढूसा काटा जर गेला ना, रुतला ना, तो काटा त्या प्राण्याला रात्रभर झोपू देत नाही, सारखा सलत राहतो. माझ्या बोलण्यावर ग्रामस्थांनी जोर टाका, विचार करा. आणि विचार करायला भाग पाडणाराच मुद्दा मांडलेला आहे. विचार करा हो. अंगावर दाबण्याएवढे काटे मिरवतो, त्या काटन ते त्याला दुःख नाही, आणि बोरीचा एवढूसा काटा पायात रुतल्यावर तो काटा त्याला का झोपू देत नाही? कारण काय? कारण आहे का? अंगावर मिरवलेल्या काटांचं दुःख नाही, कारण ते स्वतःच्या स्वरूपापासून निर्माण झालेले स्वरूपगत आहे म्हणून. बोरीचा काटा रात्रभर झोपू देत नाही, कारण तो परक्या स्वरूपाचा आगंतुक आहे म्हणून. तसंच आपल्याला सुख आवडतं ते स्वरूपगत आहे म्हणून, दुःख आवडत नाही आगंतुक आहे म्हणून. जो पहिला तो मृत्यू लोकांमध्ये सुखाच्याच नादाला लागला. बाबा तुम्ही आम्ही सुखाच्या नादाला लागू यात शंका नाही. 2-3 वर्षाचं पोरग आहे, त्या 2-3 वर्षाच्या बाळाला भोलेबाबांच्या मंदिरात पाठवा. ती बाळ भोलेबाबांच्या मंदिरात जात, डोकं ठेवतो, भोलेबाबांना एकच वाक्य वापरतो, हो भोलेबाबा वाटल्यास माझ्यातला अर्धा पेढा तू घे, पण मला सुखान ठेव. ज्या मुलाला सुख काय आहे याची कल्पनाच नाहीये, त्याची सुद्धा अपेक्षा आहे, मला काय प्राप्त झालं पाहिजे? सुख प्राप्त झालं पाहिजे. लहान पोरं धावतायत, तरुण पोरं धावतायत, म्हातारे लोक सुद्धा धावतायत.
ब्राह्मण धावतोय, क्षत्रिय धावतोय, शूद्र धावतो, वैश्य धावतो. अजून सोपं करून सांगू का, तो देशभक्त सुद्धा तिकडे धावतोय आणि हा हरिभक्त सुद्धा इकडे धावतोय. कशा करता, कशा करता? फक्त आणि फक्त सुका करता. हे माझ्या मताचं मी बोलत नाही. ज्ञानोबराने ज्ञानेश्वरीमध्ये पुरा म्हणून गोड होईल म्हणतात. ज्ञानोबरा म्हणतात मृत लोकांमध्ये प्रत्येकाची पडपड कशा करता चाललेली. जीव विसंबोयाच्या चहाडा सैंग धावा धावी करत असे बापुडा. जीवाला कुठेतरी शांतता मिळावी, समाधान मिळावं, सुख मिळावं, प्रत्येकाची पडपड चाललेली. आई, इतके सुखामागे पडतायत लोक, इतके सुखामागे पडतायत. सांगू का, सध्या थांबायला कोणीच तयार नाही. सध्या तरी लोक कीर्तनात 2 तास येतात, हा भार आहे. नाही तर लोकांकडे वेळ नाही. बरं काय पडणं चालू आहे. व्यवहारात एखाद्याला आवाज द्या तुम्ही, इतकी बिजी लोक आपल्याकडे लक्ष देत नाही. आपण माग बोलवावं, ते पुढे पडतात. ओ अरे थांब ना, तू पुढेच. हो बार थांबणार आहे पुढेच. शेवटी माणूस एकच ठिकाणी थांबतो. कुठे? इसाव्याच्या ठिकाणी. सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला. क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. खंडता दिशाची न पावला, खंडता दिशाची न पावला. माया वेष्टीला जीव माझा, ओ माझ्या स्वैताने नती कोणी, माझ्या स्वैताने नती कोणी. वेष्टीला जीव माझा, ओ माझ्या स्वैताने नती कोणी, माझ्या स्वैताने नती कोणी. थांबायला कोणीच तयार नाही. थांबण्याचं ठिकाण एकच आहे, फक्त विसावा. कुठे थांबतो माणूस? विसावाच्या ठिकाणी. ते खांदेकरी म्हणे, कर भाऊ, तू मरेपर्यंत पै पै करी आणि आता 8 वापास का थांबणार तू? हाय मरेल मुर्द उठी बटन म्हणे भाऊ, मी तुम्हाला सगळ्यातले सांगायला थांबणू, कितला बी पै पै करा, पण मडकाना पुढे कोणीच पैत नाही रे काका. पडपड चाललेली. एक वाक्य बोलू का? बारके नाही का बाबा, या सुखाच्या नादाला लागून लोकांनी आपल्या आपुलकीचे नाते गमवून टाकले. काय मत आहे तुमचं? प्रेमाचे संबंध संपून टाकले या सुखाच्या नादाला लागून. पूर्वी लोक झोपडीत राहत होते, पण मन लोकांचं अंतकरण बंगल्यावर होतं. ओळखीचा व्यक्ती दिसला त्याला चहा पाजून वाट लावत होते. जेवणाचं त्याला 2-2, 3-3दा विचारत होते. आता हो, आता ओळखीला दिसल्यावर खुशाल खिडक्या दरवाजा बंद करून जाऊ द्या, साला कटकट आपल्याकडे नकोच. आदर संपून टाकला, प्रेम संपून टाकलं आणि स्वतःच जीवन बिजी करून टाकलं. आपण सगळ्यांनी व्यस्त करून टाकलं. किती बिजी जीवन केलं, किती व्यस्त केलं सांगू का? आपण किती व्यस्त आहोत. कधीतरी आपला स्वतःचा मोबाईल उघडा, स्वतःच्या मोबाईलवरती स्वतःचाच नंबर टाका. नंबर टाकल्यावर हिरवं बटन दाबा. हिरवं बटन दाबल्यावर तो फोन कानाला लावा. फोन कानाला लावल्याबरोबर तिकडून एक बाई तुम्हाला लगेच उत्तर देईल. आप जिस नंबर से संपर्क करना चाहते हो उस नंबर के सभी लाइन अभी व्यस्त है, कृपया थोड़ी देर बाद डायल कीजिए. स्वतःला टाइम देऊ शकत नाही की सुखाच्या नादात आम्ही बिजी आहोत. बरं तुम्ही सुखा करता का दावतनी, मला काही घेणं नाही, पण खंत एकच आहे, माणूस मरेपर्यंत सुखा करता पडतो, मरून सुद्धा त्याच्या पदरात सुख पडत नाही. हे सगळ्यात मोठी खंत आहे. सांगा मला या गावामध्ये, परिसरामध्ये कोण सुखी? जो देखे सो दुख या बाबा, सुख या कोई नहीं. जो देखे सो दुख या बाबा, सुख या कोई नहीं रे. राजा दुखिया, प्रजा दुखिया, सुखिया घर बैरागी. राजा दुखिया, प्रजा दुखिया, दुखिया सब बैरागे. सुख देवो ने उतरी माया
दुखिया बाबा दुखिया कोई नहीं जो देखे सो दुखिया बाबा दुखिया कोई राजा दुखिया प्रजा दुखिया दुखिया कर बैरागी दुख के कारण सुख देवने उदरी माया त्यागी रे जो देखे सो दुखिया बाबा दुखिया कोई नाही रे. कोण सुखी सांगा मला? आहे का कोणी सुखी? बाबा राजापासून प्रजेपर्यंत आहे सगळे दुःखी आणि पडपड कशा करता चालू आहे? सुखा करता ना आहे मात्र सगळे दुःखी. लोक समाजात किती दुःखी, गावोगावी लोक किती दुःखी. मी नाही सांगत तुम्हाला लोक किती दुःखी जर बघायचं असेल तर कीर्तनात आलेल्या लोकांचा चेहरा बघावा. लगेच तर्क लागतो खरंच लोक दुःखी. काय काय गाव असले लोकच ना कीर्तन मग चेहरा ना तेच ना चेहरा देखील असं वाटतं पेटा सोडून करणं रस्ता धरला. जशा पासना फाटेल लोटा त्या बी ते चालतीत नाही. अरे मला माहिती संसार दुःखाचा. कीर्तन संपल्यानंतर संसारातलं दुःख कोणाला सोडणार आहे का? तो बुवा असू द्या, सांगणार असू द्या, तर ऐकणार असू द्या. कीर्तन संपल्यावर सगळ्याला राडा झेपावच लागणार आहे. पण किमान संसार विसरून देवाच्या कीर्तनामध्ये 2 तास तरी आनंद मनाने माणसाने बसले. 2 तास तरी काय मत आहे तुमचं? बरं दुःखी राहण्यासारखं कमी काय आपल्या जीवनामध्ये आहे तरी कमी काय? जेवढ्या माझ्या वडिलांच्या वयाचे बाबाच्या वयाचे लोक आज कीर्तनात बसलेले, सांगा बाबा तुमच्या काळात जेवढं दुःख तुम्ही अनुभवलेलं आहे भोगलेलं आहे तेवढं दुःख आताच्या पिढीला राहिलंय का हो? 1% सुद्धा नाही. किती दुःख होतं बाबा. खायला अन्न भेटत नव्हतं पूर्वी. नुसता भात खाण्याकरता लोक 5-5 किलोमीटर पायी चालत जायचे. आमका गावले सप्ताह बटेले कालाने पंगती मसाले भात रांधलेले चला भात खावा. कीर्तनशी लेणं देण्याने बरं नुसता भातच खावा. नुसता भात खाण्याकरता लोक 5-5 किलोमीटर पायी चालत जायचे. आता तसं राहीन का? आता बालवाडी ना पोरं दनादन भात आण राहिना. अन्नाच्या बाबतीत आपण सुलभ आहोत. कपडे नव्हते पूर्वी लोकांकडे घालण्याकरता. गावामध्ये एखादा श्रीमंत माणसाचा पोरगा असायचा, त्याच्याकडे भारी भारी कपडे असायचे. गरीबाच्या पोरांना जर मामाच्या गावाला जायचं असायचं ते गरीबाचे पोरं त्या श्रीमंताच्या पोराकडे बुकिंग करून ठेवायचे. हो भो आमका तारीखले मामान गाव जाणं आहे, तुला सदरा माले घालायला देतो बर का. तो श्रीमंताना पोरगा त्या गरीबसना पोरसना दाखकाले गलीमा सुद्धा सदरा सुकाला टाकेने म्हणतो. गलीमा सदरा टाका रे टाका. 2च मिनिटा मग तो सदराच गायब होई जाय. कपडे नव्हते. आता तसं राही नका. आता एखाद्या गरमा जा तुम्ही असं वाटत गरमा झाल्या का कपडा दुकान मा इथला कपडा सोपं बोलू का? इथला कपडा शेवटना टाइमली लाकडेच सुद्धा गरज नाही म्हणत. काहीच ना तर कपड्यावरच भागी जाईन भो इथला कपडा आहे. मला सांगायचं काय, अन्नाच्या बाबतीत आपण सुलभ आहोत, निवाराच्या बाबतीत आपण सुलभ आहोत, वस्त्राच्या बाबतीत देखील आपण सुलभ आहोत. तरी आपले चेहरे नाराज का पडलेले का राहतात? एक वाक्य बालकाच्या कीर्तनाचं प्रत्येकाने घरी घेऊन जा. आई मानवी जीवन आनंदी आणि समाधानी राहण्याकरताच मिळालेलं आहे. जेवढा वेळ जास्त आनंदी समाधान राहता येईल तेवढ्यावर राहण्याचा प्रयत्न करा. सोपं करून सांगू का? घरामध्ये तिखट मिरची काय, पण लोकांना सांगताना बासुंदी पापडी सांगा. इतपट आनंदी आणि एक वाक्य बोलतो आहे का, जो नेहमी आनंदी राहतो ना, जो नेहमी समाधानी राहतो ना, त्याच्यावर जडणारे लोक अधिक जडतात. कनेक्शनच वेगळं आहे. तुम्हाला काय वाटतं, भांडण झाली म्हणजे मारामारी भांडणावर उपाय आहे का? हे फक्त बधीर लोकांचे काम आहे. हुशार माणूस या कामात पडणारच नाही. एक वाक्य बोलू का, समोरच्याला जर हरवायचं असेल तर उपाय मारामारी नाही. एक काम करा, मरेपर्यंत चेहऱ्यावरचा हसू मिटू देऊ नका. समोरचा हरला म्हणून समजा. ही ताकद आनंदी राहण्यामध्ये, ही ताकद समाधानी राहण्यामध्ये. मी तुम्हाला आनंदी राहायला का सांगतो सांगू का?
कारण मलम प्रत्येकाच्या घरी राहत नाही, पण मीठ मात्र प्रत्येकाच्या घरी राहतं. कोणीतरी येईल आणि जखमेवर मीठ चोपडेल, सावधान, आनंदाने जगा. काय म्हणतील महाराज आम्ही राहतो आनंदी, तुम्ही येता का मला बघायला? अरे मी काय येणार तुम्हाला बघायला? राहतात ना लोक आनंदी समाधानी. कधी? माणसाच्या अकाउंटमध्ये 5-50 लाख रुपये शिल्लक असून माणसाच्या चेहऱ्यावर हसू येणं हा माणसाचा स्वभाव आहे. पण परिस्थिती गरिबीची असून सुद्धा चेहऱ्यावर हसू येणं हा जीवनाचा खरा पुरुषार्थ आहे. आणि हा पुरुषार्थ कमी लोकांना कळतो. कमी लोकांना कळतो. आनंदी राहा. किती आनंदी राहा सांगू का? घर में चाहे कितना भी रो लो, लेकिन दरवाजा तो हंसकर खोलो. बड़ी गौर से सुनना. घर में चाहे कितना भी रो लो, लेकिन दरवाजा तो हंसकर खोलो. क्योंकि इस जमाने को जब पता चल गया आप टूट चुके हो, ये जमाना आपको लूट लेगा. ये जमाना आपको क्योंकि भगवान की टूटी फूटी मूर्ति भी लोग मंदिर में नहीं रखते. तुम और हम तो जिंदा इंसान हो. पडलेल्या भिंतीत इटा सुद्धा लोक बुरुबुरु चोरून नेतात आणि आपण पडल्यावर लोक आपल्याला सोडणार आहे का? म्हणून आनंदाने राहा. आई इतका असा आपला असणं देखील शेजारी असणं असणंच बंद पडी झालं पाहिजे. तेच विचार करायला पाहिजे, बापरे या काय इथला गुलुगुलू हसी राहिला, येतले काही सापडी त्याने घे झालं इथला असा. हा असा पण थोडं समय सांग बरं. लोकच नाही आपल्या बाणर बी नाही म्हणायला पाहिजे इथलं बी हसू नका. मला सांगायचं का? सगळ्या गोष्टीत आपण सुलभ आहोत. अन्नाच्या बाबतीत, निवाराच्या बाबतीत, वस्त्राच्या बाबतीत. तरी आपल्या जीवनात दुःख का जात नाही? कारण सांगू का? जिथं सुख मिळतं तिथं अद्याप आम्ही पोहोचलेलो नाहीत, म्हणून आमच्या जीवनात दुःख जात नाही. एक व्यक्ती साधू महाराजांकडे गेला. महाराज माझा अंग दुखतोय, काहीतरी उपाय सांगा. महाराज म्हणे एकच उपाय, तेल लावून घे, मालिश करून टाक. हा गडबडीत घरी आला. यांनी गडबड मग महाराजनी विचारणे कोणते तेल लावू. महाराजने बी सांगणे कोणते तेल लावू. यांनी काढ ते बिलावान तेल. असं चोपड बो, असं चोपड मनाकडे कायदे करणार सुजी ज्ञान तो. ज्या तेलाचं मूळ दुःख आहे आणि तिथून सुखाची अपेक्षा करणं आपल्या बुद्धीचं अज्ञानपण आहे. अज्ञानपण आहे. पत्ता आपला चुकलाय. कसा चुकलाय का? तुम्ही तुमच्या जीवनामध्ये 4 व्हीलर गाडी कधी चोरीला जाताना पाहिली का? पाहिली नसेल, पण ऐकण्यात निश्चित आहे. नवे 3 व्हीलर गाडी तुम्ही चोरीला जाताना पाहिली नसेल, तुमच्या ऐकण्यात निश्चित असेल. 2 व्हीलर गाडी तुम्ही चोरीला जाताना पाहिली नसेल, तुमच्या ऐकण्यात निश्चित असेल. पण मला सांगा बाबा, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कधी रेल्वे चोरीला जाताना पाहिली का? कुठे ऐकलं का? न्यूज 24, लोकमत, देशदूत, पुण्यनगरी, G24 तास. मग कधी खटका वाजला नाही? इतर गाड्या चोरल्या जातात, मग रेल्वे का चोरल्या जात नाही? कारण काय? ऐका, इतर गाड्या रस्त्याने चालत असताना रस्ता सोडून नो पार्किंग मध्ये जाण्याचा प्रयत्न करतात, म्हणून ती चोरीला जातात. पण रेल्वे जीवनामध्ये आपला पट्टा सोडत नाही, म्हणून ती चोरीला जातात. रेल्वेला जर चोरांना चोरायचे असेल, रेल्वे स्टेशन पासून घरापर्यंत पट्टा टाकावा लागणार. त्यांच्या बापाकडनं पट्टा टाकणं शक्य नाही आणि रेल्वे जागावर हालणं शक्य नाही. तशी आपली गंमत आहे. आपल्याला लागणार होता सुखाचा पट्टा, पण दुर्दैव संसारूपी नो पार्किंग पट्ट्यावर वाटचाल केली. अपेक्षा सुख मरेपर्यंत मिळणार नाही. सर्व सुखाची आशा जन्म गेला. क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. हिंडता दिशाशीन पावला माया विष्णूला जीव मारला. आयुष्य निघून जाईल पण कधी सुख प्राप्त होणार नाही. पत्ता चुकलाय. महाराज आम्ही चुकलोय पत्ता. आम्हाला दुःख घालवायचंय, सुखाची प्राप्ती करायची. सांगा तो पार्किंग पत्ता कोणता आहे? एकच पत्ता आहे, जावं लागेल तुम्हाला. कुठे? अभंगाच्या पहिल्या सुखवासे चिताई, सुखवासे चिताई, सुखवासे चिताई, सुखवासे चिताई.
चरणामध्ये आपल्याला सुखाचा पत्ता सांगितला. जास्त काही लांब जाऊ नका, श्रम घेऊ नका. एक काम करा, सुख मिळावं असं वाटत असेल तर फक्त आणि फक्त संतांच्या सहवासात जा, संतांच्या संगतीत जा. कारण मृत्यू लोकामध्ये सुखाच्या पात्रतेचे फक्त संत आहेत. काय म्हणतील महाराज, आम्हाला सुखाच्या प्राप्ती करता संतांकडे जायला सांगतायत, आम्ही जाण्याकरता तयार आहोत. पण त्यांच्याकडे सुख आहे याचा काही पुरावा आहे का? पुरावा आहे का? संत संगतीचे काय सांगू सुख, आपण पारिके नाही. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुग. या मृत्यू लोकांमध्ये सुखाच्या पात्रतेचे फक्त संत आहेत. संतांकडे कोणत्याही भावनेने जा. मानवी जीवनाचा उद्धार करण्याचं सामर्थ्य फक्त संतातच आहे. मला सांगा, वाल्मिक ऋषी नारदांकडे कोणत्या भावनेने गेले होते हो? मारण्याच्या भावनेने. पण परिणाम वाल्याचा वाल्मिक ऋषी बनवण्याची ताकद नारदासारख्या संतांमध्येच होती. एकदाच नारदाचा संघ घडाला. काय घडलं सांगू का? देवाने जन्माला येण्याच्या अगोदर देव कसं वागणार आहे अगोदर लिहून ठेवलं. ही ताकद संतांच्या बोलला वाल्मिक तैसे जी करिना, बोलला वाल्मिक तैसे जी करिना, बोलला वाल्मिक तैसे जी करिना, बोलला वाल्मिक तैसे जी करिना. देव कसं वागणार आहे लिहून ठेवलं. सामर्थ्य कशामुळे प्राप्त झालं? संतांच्या सहवासामुळे. कारण संतांचं जीवन अलौकिक आहे. संतांचं जीवन हे वर्णनीय. आई, संतांचं जीवन किती अलौकिक आहे सांगू का? मी सांगतोय, विश्वास ठेवू नका. ज्ञानोबरांच्या पवित्र ज्ञानेश्वरीवर विश्वास ठेवा. ज्ञानोबराने ज्ञानेश्वरीमध्ये ओवी वापरली की संतांचं जीवन किती अलौकिक आहे. जो खांडावया घाव घाली का लावणी जयाने केली, दोघा एकची सावली रुक्षू दे. काय वाक्य वापरलं आई. ज्ञानोबा काय म्हणतात, एखाद्याने झाड लावलं, झाडाला पाणी टाकू टाकू मोठं केलं आणि झाडाच्या सावली खाली बसला. झाड त्याला तशी सावली देतं. एखादा व्यक्ती त्या झाडाला तोडण्याच्या भावनेने गेला, तोडता तोडता थकला, ज्या झाडाला घाव मारले त्याच्या सावली खाली बसला, तर ते झाड असं म्हणत नाही, यानं मला घाव मारले, आपण याच्या अंगावर जाऊ, याला जाग्यावर संपवू. म्हणतो का? नाही नाही नाही. ज्यानं झाड लावलं त्याला सुद्धा तशीच सावली देतं. जो तोडण्याच्या भावनेला त्याला सुद्धा तशीच सावली देतं. तसं संतांचं जीवन. साधक भेटला तरी जय हरी आणि विरोधातला भेटला तरी जय हरी. अजून सांगू संतांचं जीवन कसं आहे? ऊस लावणाऱ्याला ऊस गोड लागतो आणि ज्यानं चरख्यात टाकला त्याला थोडा कडू लागतो का? अजिबात लागत नाही. ज्यानं लावला त्याला गोडच आहे, ज्यानं चरख्यात टाकला त्याला गोड आहे. तसं संतांचं जीवन सर्व अंगाने गोड आहे. अजून सांगू संतांचं जीवन कसं आहे? बघा बाबा, आपलं गाव तर फार मोठं गाव आहे, फार मोठे संख्येचं गाव आहे. काही काही गाव इतके हौशी असतात, गावाचे स्वभाव वाढवण्याकरता, गावाचं वर्चस्व वाढवण्याकरता, नाव वाढवण्याकरता ठिकठिकाणी सुंदर सुंदर मणींच्या पाट्या लावून ठेवतात. बऱ्याच गावात आपण प्रवेश केल्यानंतर सुरुवातीला एक पाटी आपल्याला वाचायला मिळते. प्रवेशाच्या वेळी सुरुवातीला एक पाटी वाचायला मिळते, तिच्यावर असं लिहिलेलं असतं, आम्ही आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. ही पाटी वाचायला मिळते का? मिळते. गावाच्या मध्यंतरी गेल्यानंतर दुसरी पाटी वाचायला मिळते, तिच्यावर लिहिलेलं असतं, आम्ही आपले आभारी आहोत. आणि गावाच्या बाहेर जाता जाता तिसरी पाटी लागते, तिच्यावर लिहिलेलं असतं, आपलाही प्रवास सुखाचा हो, धन्यवाद. नेमकं त्या गावामध्ये कीर्तनकार महाराज कीर्तन करायला गेले. महाराजांनी गावामध्ये प्रवेश केला. सुरुवातीला एक पाटी लागली, पहिलीच पाटी लागली, पाटीवर लिहिलेलं होतं,
आम्ही आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. पण का करीत आहात तुम्ही स्वागत? कारण महाराज तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या गावात कीर्तन करायला आले ना, म्हणून करत आहोत. आता जो ज्या भावनेने गावात प्रवेश करील तो त्या पाठीशी अर्थ लावल्याशिवाय राहणार नाही. महाराज कीर्तनाच्या धर्म मंडपापर्यंत आले. दुसरी पाठी लागली, तिच्यावर लिहिलं होतं आम्ही आपले आभारी आहोत. कीर्तन संपलं, पॅकेट घेतलं, महाराज घरी निघाले. जाता जाता गावाच्या बाहेर महाराजाला तिसरी आणि शेवटची पाठी लागली. तिच्यावर लिहिलेलं होतं आपलाही प्रवास सुखाचा हो, धन्यवाद. नेमकं ते महाराज कीर्तन करून घरी निघून गेले आणि त्याच रात्रीच्या गावामध्ये काही चोर चोरी करायला आले. म्हणजे मी आज इथून गेल्यावर आपल्या गावात येतील असा भ्रम ठेवू नका. दुष्टांतातल्या गावात गेले, आपल्या गावात कुठून येणार? चोरांनी गावामध्ये प्रवेश केला. सुरुवातीला चोरांना पहिलीच पाठी लागली, तिच्यावर लिहिलेलं होतं आम्ही आपल्या सहर्ष स्वागत करीत आहोत. का? तुम्ही आमच्या गावात चोरी करायला आले म्हणून. मी सुरुवातीला काय वाक्य वापरलं? जो ज्या भावनेने गावात जाईल त्याचा अर्थ पाठीशी लावण. चोरांनी एकीकडून गाव लुटायला सुरुवात केली. गाव लुटता लुटता चोर गावाच्या मध्यंतरी आले. चोरांना गावाच्या मध्यंतरी दुसरी पाठी लागली, त्याच्यावर लिहिलेलं होतं आम्ही आपले आभारी आहोत. का? तुम्ही पद्धतशीर गाव लुटतायत ना म्हणून. आणि चोरांनी गाव लुटलं, गासोडे पाठीवर टाकले आणि चोर गावाच्या बाहेर निघाले. जाता जाता चोरांना गावाच्या बाहेर शेवटची पाठी लागली, तिच्यावर लिहिलेलं होतं आपलाही प्रवास सुखाचा हो, धन्यवाद. याला संतांचं जीवन म्हणतात. जसं गावामध्ये महाराज आला तरी पाठी आपलं स्वरूप बदलत नाही, गावात चोर आले तरी पाठी आपलं स्वरूप बदलत नाही, तसं संत आपल्या जीवनामध्ये आपलं स्वतःचं स्वरूप कधीच बदलत नाही. अलौकिक जीवन संत, अलौकिक. अजून किती अलौकिक आहे सांगू का? बाबा लोखंडांनी सभा घेतली. आपल्यामध्ये जसा मंत्री तसा लोखंडाचा मंत्री, फक्त त्याच्याशी आपली ओळख नाही, तो भाग गहू नाही. लोखंडाचा मंत्री म्हणे का रे? आपल्या जातीला संपवणारा कोण आहे? आता लोखंडाला संपवण्याचं काम कोण करतं? परीस करतो. परीसाचा लोखंडाचा संपर्क झाला. लोखंड दाता क्षणात काय होतं? सोनं. एक जण म्हणे महाराज आपल्या जातीला संपवण्याचं काम ते परीस करते. मंत्री लगे ऑर्डर देऊन टाकली, जा त्या परीसाला पकडून आणा, त्याला मारून टाकू. या लोखंडाने काय केलं बाबा? त्या परीसाला पकडून आणलं, गणा लोखंडावर ठेवलं, वरून गणाचा दणका मारला. परीसाच्या टिकऱ्या झाल्या आणि गण लोखंडाचाच राहिला. शक्य आहे का हो? शक्य आहे का बाबा? परीसाने मरण पत्करलं, पण ज्यानं मारलं त्याला सुद्धा सोन्याचं करून निघून गेले. याला संतांचं जीवन. आपणा सारिके करे ते दाताड, आपणा सारिके करे ते दाताड, आपणा सारिके करे ते दाताड, आपणा सारिके करे ते दाताड. नाही काढ वेळ तयाला, नाही काढ वेळ तयाला, नाही काढ वेळ तयाला. आपणा सारिके करे ते दाताड, आपणा सारिके करे ते दाताड. नाही काढ वेळ तयाला, नाही काढ वेळ तयाला, नाही काढ वेळ तयाला. आपणा सारिके करे ते दाताड, आपणा सारिके करे ते दाताड. आपणा सारिके करती तत्काळ, नाही काळ वेळ त्याला. संतांच्या सहवासात जाऊन संत बनता येतं. ही सामर्थ्य त्यांच्या सहवासाच आहे. परीसाने मरण पत्करलं, पण लोखंडाला सोन्याचं करून निघून गेले. तसं संतांकडे कोणत्याही भावनेने जा. जसं परीस लोखंडाला सोनं बनवतो, संतांकडे जा. तुमच्या जीवनाचं कल्याण करण्याचं सामर्थ्य फक्त त्यांच्यातच आहे. काय म्हणतील महाराज, तुमचं बोलणं थोडं पटतंय, जास्त नाही. आम्ही नक्कीच संतांच्या सहवासात जाऊ, पण सांगाव महाराज आता संत आम्हाला भेटतील कुठे? होऊन गेले संत, आता ऐसे संत होणे कदापि शक्य नाही. आता नाही भेटणार तुम्हाला. बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठी. का? कारण पोटासाठी संत झाले काही भाऊ. आता नाही भेटणार तुम्हाला संत, आणि भेटलेच तुम्हाला चुकून, मग ते खरे नाही भाऊ.
डुप्लिकेट. आणि डुप्लिकेटांची भरती कमी आहे का हो? बापरे, त्यांची जत्रा भरली. जत्रा. आज समाज एवढा बोडा आहे हो. खऱ्याच्या नादाला न लागता खोट्यांच्या नादाला लवकर लागतो, लबाडांच्या नादाला लवकर लागतो. म्हणतात ना, लोक झुकते लेकिन झुकाने वाला चाहिए. काय चमत्कारापुढे झुकतात. मी लहान असताना माझ्या मामाच्या गावाकडे एक वारा आला होता. चादरवाले बाबा. असं म्हणतात त्या बाबाने जर अंगावरून चादर फिरवली सगळं दुःख दूर होत होतं. अरे चादरी खाली जाऊन जाऊन लोकांनी चादरी घाण केल्या, काहीच फरक नाही. ज्या चादरचं मूळ दुःख आहे, सुखाची अपेक्षा करणं किती आधी. संत पाहून नादाला लागा, बलत्याच्या नादाला लागू नका. लांब लांब जटा वाढवली, दाढी वाढवली, केस वाढवले म्हणून त्याला संत म्हणायचं का? आणि लांब केसवाला जर तुम्ही संत म्हणत असाल, मला सांगा अस्वलाच्या अंगावर काही कमी केस राहतात का? संत नवती जगा मानसाच्या सारखे, संत नवती जगा मानसाच्या सारखे, संत नवती जगा मानसाच्या सारखे, संत नवती जगा मानसाच्या सारखे. समुद्र नदी नवे पैगा, नदी नवे पैगा, म्हणून लिंग, म्हणून लिंग. संत नवती जगा मानसाच्या सारखे, संत नवती जगा मानसाच्या सारखे, संत नवती जगा मानसाच्या सारखे, संत नवती जगा मानसाच्या सामान्य मनुष्य बरोबर करणार नाही. संत नवती जगा मानसाच्या सारखे, समुद्र नदी नवे पैगा, पाषाण म्हणून नाही लिंगा. संत नवती जगा माणसाच्या सारखे. लांब केस वाढवले म्हणून काय अस्वलाला आपण साधू म्हणू का? लांब केसवाला जर साधू म्हणतात, मग लावा घरामध्ये अस्वलाचा फोटो, करा त्याची आरती. हरिभक्त परायण अस्वल महाराज की जय हो. देवत्र वरी भगवा झाला नामे अंतर केला, त्याला म्हणू नये साधू. बलत्याला साधू म्हणू नका, बलत्याच्या नादाला लागू नका. आपण त्यांची बरोबरी करू शकत नाही का? तुम्ही म्हणाल का हो, आपण आणि संत तर दिसायला सारखेच आहे, का त्यांची बरोबरी करणार नाही? दिसायला सारखे आहेत, असायला सारखे नाही. आपल्यामध्ये संतांमध्ये फरक आहे. काय फरक आहे का? एक व्यक्ती तुकाराम महाराजांकडे गेला, महाराज मला तुम्हाला एक शंका विचारायची, म्हणजे विचार योग्य असेल तर मी उत्तर देतो. का हो महाराज, तुम्ही धोतर नेसता, मी धोतर नेसतो. तुम्ही बंडी घालतात, मी बंडी घालतो. तुम्ही चिपड्या वाजवतात, मी चिपड्या वाजवतो. तुम्ही फेटा बांधला, मी फेटा बांधलाय. तुम्ही कीर्तन करतात, मी पण कीर्तन करतो. मग आपल्या दोघांमध्ये काय फरक आहे? महाराज म्हणे फरक आहे. सांगू का काय फरक आहे? महाराज म्हणे ऐक, मी चिक्कूचे बी आहे आणि तू आंब्याची कोय. हा डोकंच का झालं लागेल. हा म्हणे चिक्कून बी म्हणा, आंबा कोय मा काय फरक शे? हा घरी गेला, चिक्कू खाल्ला, बी हातात घेतली, आंबा खाल्ला, कोय हातात घेतली. महाराजांकडे गेला, महाराज माझ्या एका हातामध्ये चिक्कूची बी आहे, एका हातात आंब्याची कोय. सांगा दोघांमध्ये काय फरक आहे? महाराज म्हणे फरक सांगू का? मला सांग, चिक्कूना बीले काही लटकेल शे का? तो म्हणे बापरे सगळा सुपडा सांप शे. आणि आंबाना कोयले रे, नाव बी काढ नका म्हणे, बटा दसडा दसला लटकी जायचे. ओ बावड्या, अरे हाऊस फरक आपला दोन्हीच माशे रे जिबू. तो म्हणे मला डोका मा जुन नाही. अरे सोपं आहे ना. जसा चिक्कूच्या बीला काही लटकत नाही, तसं आमच्या संतांमागे संसार लटकले. संसारी असावे असोने नसावे, 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 संसारी असावे असोने नसावे.
आम्ही चिक्कूच्या बी सारखे संसारने आमच्या मागे सोडीला संसार माया तयावरी संसाराच्या नावे घालून या शून्य वाढत हा पुण्य धर्म केला आम्ही चिक्कूच्या बी सारखे संसार नाही आपण सगळे आंब्याच्या कोई सारखे 2 दिवस गावाला गेलो तरी आपलं चित लागत नाही कधी त्यांची बरोबरी करू बाबा संतांची बरोबरी करणं शक्य नाही संत बनणं शक्य नाही आणि संत ओळखणं शक्य नाही संत जाऊ द्या हो काळ फार विचित्र आहे वारकरी संप्रदायातल्या लोकांनी कॉम्पिटिशन करून टाकली वारकरी संप्रदायामध्ये संत जाऊ द्या बाबा गावात येणारा कीर्तनकार महाराज लोकांना ओळखू येत नाही संत तर लांबच आहे कारण सध्या देखावाला बोलणारा समाज देखाला बोलणारा समाज अलीकडे मोठा महाराज कोणाला म्हणता सांगू का सप्ताह म्हटला की लोकांचं एकच वाक्य मोठा महाराज बोलवा पण मोठा कोणाला बोलव म्हणतात कोणाला तुम्ही ज्याच्याजवळ गाडी ज्याच्याजवळ बॉडी ज्याच्याजवळ दाढी तो मोठा महाराज मी तर अजिबात नाही बो मी तर कोणता बी गावले कीर्तन जाऊ द्या मन वजनच पडत नाही कारण मनी तब्येत मन वजन बिलकुल पडू देत नाही ज्या गावाला माझं पहिलंच कीर्तन आहे ज्या गावाला माझं पहिलंच कीर्तन आहे मी फेटा बांधून इथं आल्यावर माझ्याकडे पाहिल्या पर्या बरेच लोक नाराज होतात मला पाहून एकच विचार करतात बुवा दिशी बरा राहणार यांनी फेटा बरा बांधले पण पुढे काय बोंब पाडी तर पाडू अव कीर्तन करस का गले गले पैत फिरस लोकांची मन एका गावात मी कीर्तनाला गेलो एक जणांनी मला विचारलं म्हणे आजचे महाराज कोण आहे म्हटलं मी म्हणे तू म्हणतो तुला इथला बाबार दिला ना मी लोकांना तब्येत पटत नाही मी काय करणार आहे तब्येतच त्याची आपली हात अगरबत्त्या पाय मेणबत्त्या मी तरी काय करणार लोकांना उद्यावर नाराज मी नाराज होत नाही मला माहिती इथं आल्यावर जागा कोणती काढायची मी नाराज होत नाही पण लोकांना जरी तब्येत पटत नाही मला माझी तब्येत आवडते मी जीव लावतो तिला म्हणून ती अशी आई तब्येत चांगली आई तब्येत लई कामे पडते कुठे एसटी मा कितली बी गर्दी राहू द्या आई घुशीत जा सरकार होतो आई तब्येत चांगली चांगली पण असायला पाहिजे हो तब्येत असायला पाहिजे तब्येत विषय निघाला म्हणून बोलून जातो तुम्हाला काय वाटतं एवढ्या कमी वयात गावोगावी धर्माचा प्रचार धोत्रावर करणं सोपं वाटतं तुम्हाला सध्या तरी ज्यावेळेस आम्ही प्रवासात असतो कुठेतरी थांबलो आपल्या धर्माचे पोरं धोत्रोपावून आमची टिंगल करतात तेव्हा आम्हाला वाटतं तब्येत पाहिजे होती विषय निघाला म्हणून बोलून जातो 8-10 वर्षापूर्वी सुरुवातीला कीर्तन करत असताना आमची परिस्थिती घरची फार गरिबीची गाडी वगैरे नव्हती माझ्याकडे मोटरसायकल मी बसने कीर्तनात जायचो एका गावाला मी कीर्तनात जाण्याकरता निघालो शेवटची 7 वाजेची बस होती ही गाडी हुकली तर माझं कीर्तन हुकणार होतं माऊलींची कृपा पाहता बस स्टँडवरती मी आलो गाडी आली गाडीला पाहिल्या मी गाडीकडे धावत गेलो पटापटा गाडीतले लोक उतरले जसे लोक उतरले मी तसं चढण्याचा प्रयत्न केला जसा मी चढणार मला पाहिल्या एकानं आडवा हात केला त्याला म्हणतं बाबा ही जर हुकली माझं कीर्तन हुकल मला चढू द्या तो म्हणे सगळा ते चढू दिसू पण तुला अजिबात नाही त्याला म्हणतं कार भाऊ तू नान मना बांधले बांधबी नाही बीतले बीतबी नाही तू रिकाम काम बस स्टँडवर काब कर राहणार आता नेमकं ते नान कीर्तन कराच ना आता 36 ना आकडा आणि तो पटा तम्मणार होता रान त्याला म्हणतं बाबा पाया पडतो चढू द्या तो म्हणे तुला नाही सांगणार आहे त्याला म्हणतं भाऊ नाही तुला पहिले गाडीमध्ये चढणू मी नाव ना आतून मारतच नाही तो म्हणे कस काय चढशी तू मी डायरेक्ट खिडकीमान उडी टाकते नाही जशी खिडकीमान उडी टाकी तो तथांग चढणार मी आता त्यांना पुढे गो म्हणतो राम रामजी भाऊ तो म्हणे बापरे मना पहिले चढणास कस काय तेले म्हणता आपला नानमा पडू नको आपलं मॉडेल बोलतं भारी विनोद वजा करा मला सांगायचं काय एखाद्या महाराजाला त्याची गाडी पाहून बॉडी पाहून दाढी पाहून झटक्या पाहून मोठं म्हणत असाल त्याचं ज्ञान आचरण पाहून जर त्याला मोठं म्हणत नसाल तर माफ करा तुम्हाला संत ओळखणं कदापि शक्य नाही संत कुठेही भेटायला तो का बाजाराचा भाजीपाला आहे का सुभाषितकारांचं वाक्य आहे शैल शैल माणिक मोक्ती कम न गजे गजे साध होणे सर्वत्रम चंदनम वने वने चंदन कोणत्या वनात भेटत नाही
साधू संत कोणत्या गर्दी सापडत नाही. संत पाहून नादाला लागा, बलत्याच्या नादाला लागू नका. काय म्हणतील, अर्धा एक तासापासून तुमचं चालू आहे संतांच्या सहवासाचा सुख आहे महाराज. पण ज्या संतांकडे आम्हाला पाठवतात ना, त्यांची परिस्थिती आम्ही जाणून नये. कशी आम्ही सदैव सोडके, आम्ही सदैव सोडके, आम्ही सदैव सोडके, आम्ही सदैव सोडके. जवडीता चोर धाके, जवडीता चोर धाके, जवडीता चोर धाके, जवडीता चोर धाके. जाओ कुडती बिके, जाओ कुडती बिके, जाओ पुढे बिके, जाओ पुढे बिके. कुत्रे घर राखती, कुत्रे घर राखती, कुत्रे घर राखती, घरे राखती. आम्ही सदैव सोडके, 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 सदैव सोडके, सदैव सोडके, सदैव सोडके. आम्ही सदैव सोडके. चोर धाके, जामुडते भिके, कुत्री घर राखते. आम्ही सदैव सोडके, जवळी येता चोर धाके. जाऊ पुढे बिके, कुत्रे घर राखी. आम्ही सदैव सोडके. गाडी वाजवा सगळ्यांनी. सदैव सोडके, जवानी येता चोर धाके, जामुडते भिके, कुत्री घर राखती. आम्ही सदैव सोडके, जवानी येता चोर धाके, जामुडते भिके, कुत्री घर गाडी वाजवा मंडळी करता सगळ्यांना. वा. ज्या संतांकडे आम्हाला पाठवतायत ना तुम्ही, 1-1.25 तासापासून चालू आहे तुमचं. विठोबा रखमाईची वेळ आली, विठोबा रखमाई व्हायची वेळ आली तरी सरत नाही तुमचं. संतांकडे जा, संतांकडे जा. आम्ही जाऊ महाराज, पण परिस्थिती हो त्यांची कशी आहे. जवळी येतात चोर धाके, जाऊ पुढती भिके, कुत्री घरे राखते. नांद नु कैसे सांगा. ज्या संतांच्या गळामध्ये खायला कुत्र्याला अन्नच नाही, आणि तिथं आम्ही जर गेलो तर आम्हाला सुख कधी भेटणार आहे. काही तर्कवादी लोक तर्क लावतील. संतांची परिस्थिती गरिबीची. अरे त्या गरीब संतांच्या व्यतिरिक्त गावातल्या श्रीमंत माणसाकडे जर आम्ही गेलो, तो आमचं 10-5 हजाराचं अडचणीत काम करण. कारण धनवंता लागे सर्व मान्यता आहे. ज्याच्यावर जास्त पैसा लोक त्याला मोठं म्हणतात. आम्ही श्रीमंताच्या संगतीत जाऊ. अरे जरूर श्रीमंताच्या संगतीत जा, पण श्रीमंत कोणाला म्हणतात जाणून घ्या. कोणाला म्हणलं पाहिजे हो श्रीमंत? मला सांगा बाबा, आई, भला मोठा बंगला बांधला म्हणून त्याला श्रीमंत म्हणायचं का? 4 व्हीलर गाडी घेतली म्हणून त्याला श्रीमंत म्हणायचं का? अकाउंटमध्ये 5-50 लाख रुपये शिल्लक आहे म्हणून त्याला श्रीमंत म्हणायचं का? यांना श्रीमंत म्हणत नाही. या विश्वात 1 नंबरचे श्रीमंती, दात घासले नाही, केस विचारले नाही, पण परिणाम जगाचा मालक घरी उष्टी बोरे खाण्याकरता आला. 1 नंबरची श्रीमंती आमची शबरी माता. 1 नंबरची श्रीमंत आमची नंबर 1 ची श्रीमंती शबरी माता. नंबर 2 विदुर काका. काय श्रीमंती. कौरवांच्या घरचं मिष्टान्न देवाने टाकलं. विदुर काकाच्या घरी केळीची सालटी खाण्याकरता गेले. याला म्हणतात नंबर 2 ची श्रीमंती. नंबर 2 ची श्रीमंती विदुर काका. नंबर 3 आम्ही लोक. गर्व म्हणून सांगत नाही, स्वाभिमान म्हणून सांगतो. वयाच्या 15 वर्षापासून मी वारकरी संप्रदायामध्ये पदार्पण केलं. आज माझं 28 वर्ष वय. 28 वर्ष वय बाजूला करा. 28 वर्ष वय असून सुद्धा 70 ते 75 वर्षाचा म्हातारा पायावर झुकतो. अजून जीवनामध्ये काय कमायचं बाकी राहिले, काय मिळवायचं?
मग तुम्ही म्हणाल का महाराज, म्हातारे लोक तुमच्या पार झुकतात, तुमच्या आईच्या वयाच्या बाया, बापाच्या वयाच्या माणसं तुमच्या पार झुकतात, मग तुम्ही ज्ञानी पंडित आहे का, तुम्ही परमात्मा आहे का? लायकीच नाही आमची. आईच्या वयाच्या बाईने आमच्या पार झुकावं, लायकीने आमची. बापाच्या वयाच्या माणसाने आमच्या पार झुकावं, पात्रता नाही आमची. पण मुळात लोक आम्हाला पाहून झुकत नाही, आमच्या वर्दीला पाहून गादीला पाहून लोक, वर्दीला पाहून गादीला पाहून लोक झुकतात. असं आहे ना, ममुराबाद नगरीमध्ये कोणाला श्रीमंतीचा गर्व, त्याने कीर्तन झाल्यावर घरी जा, काळा सगळी जमा पुंची, त्याचं गसोळ बांधा, ते डोक्यावर घ्या, बाजारात जाण लोकांना सांगा, याला पैसा पळा मन पाया. काय थोरपणा जाणावे ते, काय थोरपणा जाणावे ते, काय थोरपणा जाणावे ते, काय थोरपणा. ओ तुका म्हणे येथे भजन प्रमाण, तुका म्हणे येथे भजन प्रमाण, काय थोरपणा जाणावे ते, ओ काय थोरपणा जाणावे ते. भजन प्रमाण तुका म्हणे ते, भजन प्रमाण काय थोरपणा जाणावे ते, काय थोरपणा जाणावे ते. काय थोरपण जाडावे, पैशाला किंमत नाही. सांगून पहा तुम्ही लोकांना, याला पैसा पळा मन पाया. लोक म्हणतील गर्व आहे, गर्वा पैसा पैसा काय करणार बावड्या, पैसाले कोंबडी भी खात नाही, कोंबडी खात तर मंडप मांडी दे, मी लई जासो नाही मनाकडे वज उचताना गाडी मोठी लिहिले डिक्की मा टाकेली जासो लई. धनाने मनुष्य श्रीमंत होत नाही. नंबर 3 आम्ही लोक. नंबर 4 दरदरीत पाण्या माझी रांधेल्या. बाबा तुकोबऱ्यांच्या घरच्या कन्या करता जगाचा बाप घरी आला, याला म्हणतात श्रीमंती. इथं आपल्या घरी आंब्याचं रसाचं जेवण खाण्याकरता आपला याई यवाल घाबरत. आपली काय श्रीमंती, काय तुकोबऱ्यांची श्रीमंती. जगाच्या बापाने घरी यावं, याला म्हणतात श्रीमंती. तुकोबऱ्यांची सगळ्यात मोठी श्रीमंती. या मृत्यू लोकातल्या लोकांचा माता ठिकाणावर राहावा, गात्याची निर्मिती केली. अनमोल किमतीचा गाता लिहिला, पण वाक्य वापरलं, माझं पामर आहे काय थोरपण, पायीचे वाहन पायी. ज्ञानावरने ज्ञानेश्वर सारखा महान ग्रंथ लिहिला, इतका सुद्धा अहंकार जीवनामध्ये आला नाही, वाक्य वापरलं. एरवी तरी मी मूर्ख जरी झाला असे विवेकू, तो संत कृपा दीपकू सुदूर असो. दुर्दैव ज्यांनी गाता लिहिला त्यांना गर्व नाही, ज्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली त्यांना गर्व नाही, पण ज्यांचे गात्याचे 100 अभंग पाठ आहे ते कुठेच मात नाही. आपला अर्धा गाता पाठ आहे, आमनावर उपकार करा ना, पाठ आहे तर पाठ आहे. अरे का हो, लिहिणाऱ्याला गर्व आला नाही आणि पाठ करणाऱ्याला का गर्व आला? कारण काय? कारण पाठ करणाऱ्याने फक्त अभंग पाठ केले, लिहिणाऱ्याचं चरित्र पाठ करणे म्हणून त्यांच्या जीवनात गर्व आहे. लिहिणाऱ्याचं चरित्र वाचलं असतं, मनात उतरवलं असतं, मी पण जीवनात गेला असता, अभंग वाचत असताना दारी डोळ्याला लागले असता. इतकं मान चरित्र संतांचं आहे. 4 नंबरची श्रीमंती तुकोबार आहे आणि 5 नंबरची श्रीमंती तुकोबारांच्या धर्मपत्नी. काय नाव त्यांचं? जिजाबाई. पण तुकोबार त्यांना प्रेमाने काय म्हणायचे? आवले म्हणायचे. आई, या महाराष्ट्रावरती 2 जिजाबाईंचे फार उपकार आहे. एक जिजाबाई छत्रपती शिवाजी महाराजांच्या आहे, महासाहेब जिजाऊ. एक जिजाबाई तुकोबारांच्या धर्मपत्नी अवली माता जिजाऊ. एकाने हिंदू धर्म टिकावा म्हणून स्वतःच्या पुत्राला धर्माकरता दान करून टाकलं. एकाने वारकरी संप्रदायाची भगवा पताका जिवंत राहावी, स्वतःच्या पतीला बदना करता मोकळं सोडलं. या 2 जिजाबाईंचे महाराष्ट्रावरती भरपूर काही केलेले फिटणारे उत्कोर आहे. मला श्रीमंती मांडायची. कोण श्रीमंत बारक्या नाही का? बाबा सकाळ सकाळचा प्रसंग होता. तुकोबाराने आंघोळ केली. हा मुद्दा ऐकून आपल्या डोक्यात खटकाच वाजला पाहिजे की मृत्यू लोकात आपण श्रीमंत म्हणतो तरी कोणाला? सकाळी सकाळी तुकोबाराने आंघोळ केली, देवघरामध्ये देवपूजा करायला बसले. थोड्या टामाने लक्ष गेलं आमच्या आईसाहेबांचं, आवली मातेचं. हातातले सगळे काम सोडले, धावत धावत गेल्या तुकोबारांच्या पायावरती आपलं डोकं ठेवलं. परिणाम
जाळ तुकोबरांच्या पार आईसाहेबांनी आपलं डोकं ठेवलं. दोघही पाय तुकोबरांचे वल्ल चिंब झाले. एवढे आईसाहेब सकाळी सकाळी रडायला लागल्या. आईसाहेबांचं रडणं पाहून तुकोबरांचं अंतकरण भरून आलं. एका डोळ्यात 4-4 धारी लागल्या. डबडबल्या स्वराने तुकोबरा मनातल्या मनात विचार करतात, अरे का म्हणून माझी आवडी आज रडत असेल. इथं रडण्याचं कारण फक्त मीच आहे बरं का. खायला अन्न नाही, कोणत्या प्रकारचं काम करते, धंदा करते, 65 लाखाची जागीर लोकांना वाटून दिली म्हणून माझी आवली आज कदाचित रडत असेल. न राहता तुकोबराने विचारलं, आवले माझं काही चुकलं असेल तर मला माफ कर. रडण्याचं कारण मला सांग. खायला वेळेवर भेटत ते म्हणून तर रडते का? नेसाला एकच तुकडे म्हणून तर रडते का? 65 लाखाची जागीर लोकांना वाटून दिली म्हणून तर रडते का? खूप त्रास देतो का ग मी तुला? रडण्याचं कारण मला सांग. तुकोबारांचं म्हणणं ऐकलं. डोगडोळ्यातल्या आसूर पुसले. तुकोबाराला आईसाहेबांनी उत्तर दिलं, मालक अभद्र वाक्य बोलू नका. खायला भेटत नाही म्हणून मिळत नाही, पायात चप्पल नाही म्हणून मिळत नाही, नेसाला एकच तुकडे म्हणून मिळत नाही, 65 लाखाची जागीर तुम्ही लोकांना वाटून दिली म्हणून मिळत नाही. मला एका गोष्टीत रडू येते. जो माझा मालक सकाळपासून त्या काळ्या इटाचं भजन करतो त्या मालकाला मी वेळेवर जेवण देऊ शकत नाही. याच गोष्टीचं मला आज रडू येते. याच काय प्रेम असेल आमच्या तुकोबारावरती आमच्या आईसाहेबांचं. व्यवहारात एखाद्या माणसानं काम नका करू द्या, त्याच्या बाबतीत त्याच्या बाई अशी विचार करेल का हो? रडणारे तुकोबार हसायला लागले. तुकोबारा हसायचे, आईसाहेब रडायच्या. आईसाहेबाला राग आला, मालक अंतकरणाने दुःख व्यक्त करते मी आणि हसून माझी टिंगल करता का? तुकाराम महाराज म्हणे, आवले हसण्यासारखं वाक्य वापरलं तू. मला खायला वेळेवर भेटत नाही म्हणून तू रडते का? हो मालक, सकाळी सकाळी तुम्ही कोणत्या डोंगरावर जातात मला सांगून जात नाही. मी दिवसभर हा डोंगर तो डोंगर तो डोंगर तुम्हाला शोधत फिरते, नाही भेटत तुम्ही मला. आई संध्याकाळी तुम्ही भेटतात, मी तुम्हाला जेवायला वाढते आणि तुम्ही जेवले का नंतर मग मी जेवते. ऐकता का तुम्ही? म्हणजे तुकोबारा जेवल्याशिवाय आवली माता जेवत नव्हती, कारण ती त्या काळाची आवली होती. कदाचित आताच्या आवलीलाही जमणार नाही. आताच्या मार्गाला 5 मिनिटं उशीर द्यावं, बांडे दोन चक चेन शिंत चेन आंबले काय गेले. ही माऊली त्या माऊलीची बरोबरी करू शकत नाही. रडणारे तुकोबारा म्हटले, आजपासून रडणं बंद कर. काय करू मालक? मला इकडे तिकडे शोधत फिरू नको. एक काम कर, ज्या दिशेने मी गेलो आवले फक्त माझ्या पायाखालची माती उचल. मालक माती उचलून काय करू? कानाला लाव, कानाला. हो मालक. निर्जीव माती कानाला लावणार काय होईल? बाई ज्या मातीतून विठ्ठल विठ्ठल दोन्ही निघाला सरळ निघून तुझा तुकोबारा तुला भजन करताना दिसेल. यांना म्हणतात महाराष्ट्रातले 1 नंबरचे भजन सम्राट जगद्गुरु तुकाराम महाराज. काय ताकद होते भजनाच्या ताकदीने पावलाखालच्या मातीने विठ्ठल बोलावं. यांना म्हणतात भजन सम्राट. काय सामर्थ्य असेल, काय सामर्थ्य असेल. आईसाहेब म्हटलं, मालक खरंच बोलेल का होती निर्जीव माती विठ्ठल विठ्ठल? तुला परत घ्यायचा का? बोलावंच लागणार आहे. त्याच्याकरता राख रांगोळी केली संसाराची, का माती बोलणार नाही? परत घ्यायचा का तुला? जातो मी भजना करता आणि माझ्या करता स्वयंपाक बनून निघाले. तुकोबारा घेतला विना विठ्ठल विठ्ठल पांडुरंग भजन करत चाललेले. आईसाहेबांनी गरम गरम भाकरी टाकल्या, भाकरी टोपलीत ठेवल्या. भाकरीची टोपली डोक्यावर घेतली. ज्या दिशेने तुकोबारा निघाले त्या दिशेने निघाल्या. चालतात रस्त्याने चालता चालता महाराजांच्या पायाखालची माती उचलली, कानाला लावली. महाराष्ट्राच्या मातीत चमत्कार घडला. निर्जीव माती विठ्ठल 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 बोलू लागली. जाड निर्जीव माती विठ्ठल विठ्ठल बोलू लागली. आईसाहेबांच्या एका डोळ्यात 4 धारी लागल्या. मनातल्या मनात म्हणतात, काय मी भाग्यवान आहे, माझ्या पदरी असा मालक पडला की ज्यांच्या पावलाखालच्या मातीने विठ्ठल बोलावं. असा मालक नाही भेटणार कोणाला. एक वाक्य अवांतर बोलतो बारका नाही का? बाबा भाग्यवान होती ती तुकोबारांच्या पायाखालची निर्जीव माती, तिला विठ्ठल कळाला. दुर्दैव सजीव तोंडाचं, याला अजून विठ्ठल कळत नाही, अजून विठ्ठल कळत नाही. आज दुसरा दिवस आहे. उद्यापासून जर विठ्ठल कळाला, काला होईपर्यंत आकांमध्ये पुण्य जमा झाल्याशिवाय राहणार नाही. ही ताकद विठ्ठलाच्या चिंतनात, हे सामर्थ्य विठ्ठलाच्या चिंतनात. दारी लागलेल्या डोळ्याला आनंद तेवढा होतोय. चालणं चालू आहे. चालता चालता दुर्दैव पायात चप्पल नाही. त्या जंगलामध्ये पायाला काटा रुतला. काटा रुतल्या बरोबर आईसाहेबांनी जोरात आवाज दिला, काटा रुतला, काटा रुतला. आणि काटा रुतला.
हा शब्द जगाच्या मालकाच्या कानावर गेला. विचार केला आणि मागचा पुढचा. विटेवरून दण कशी उडी घातली. गुराख्याचं बालकाचं रूप घेतलं. ज्या ठिकाणी आईसाहेब रक्ताने भरलेला पाय चोडत होते, हा जगाचा बाप तिथे गेला. खांद्यावर हात ठेवला. आई, काय लागलं तुमच्या पाय? रक्ताने भरला दिसतोय तुमचा पाय. सांगा ना काय लागलं? काय नाही बाळा, मालकाला भाकर देण्याकरता निघाली. पायात छोटासा काटा रुतला रे. काही केलं निघत नाही. काय करू मला तेच सुचत नाही. चिमुकल्या देवाने सांगावं, आई तुमची इच्छा असेल तर मी काढू का तुमच्या पायातला काटा? राग आला आई साहेबांना. म्हणे का रे, मी एवढी तू एवढा, मला काटा काढण्यात जमत नाही आणि तू का काढशील तर काटा? जगाचा बाग म्हणे, आई मी चांगल्या चांगल्यांचा काढलाय काटा. ओ माँ, हमने तो बड़ो बड़ो के काटे निकाले हैं, तेरा काटा किस झाड की पत्ती? आई तर हिरण्य कसूपचा काटा मी काढला, रावणाचा काटा मी काढला, कंसाचा काटा मी काढला. आता सुद्धा माझं काटा काढण्याचं काम चालू आहे. पण ते लोकांना समजत नाही. आणि जोपर्यंत लोक ठिकाणावर येत नाही, काम बंद ठेवणार नाही. असं देव म्हणला, मी नाही. आपला काय संबंध? काशील का काटा? मला श्रीमंती मांडायची. ऐका, जगाच्या मालकाने आवली मातेचा पाय मांडून घेतला. तोंडातील थुंकी काढली, काट्याच्या ठिकाणी लावली. गाणीने भरलेला बोट पुन्हा तोंडात नेला. विचार करा बाबा, ज्या पांडुरंगाला भेटण्याकरता वार कर 1 महिना पायी वारी करतो, 22 तास पंढरपूरच्या बारीमध्ये उभे राहतात. देव जवळ आले की ते पोलीस लोक ढकलून लावतात. इतका दुर्लभ परमात्मा, पण जंगलात येऊन लावली मातेचा पायाचा काटा काढतो. याला म्हणतात विश्वात 1 नंबरची श्रीमंती. 1 नंबरची श्रीमंती. ऐसा कर करावे. ज्या दिवशी देव आपल्या घरी येईल त्या दिवशी श्रीमंत. इतकी शिल्लक आहे. बाजूला ठेव, शिल्लक नाही चालत. देव तुझ्या जोड किती ते सांग. काटा काढला आणि आईसाहेबाने देवाच्या डोक्यावर हात फिरवला. काय गोड काटा काढतो तू? आई पहिले सांगितलं आपला 1 नंबर. अरे भो, तुझी बरोबरी करणार नाही बरं कोणी. आणि देवाला पहिलाच प्रश्न विचारला, भाऊ गोड दिसतो तू, तुझं नाव काय मला ते सांग. जगाचा बाप म्हणे, माडी सगळी विचार पण नाव नको विचार. नाव सांगतात म्हणे ओबाळ पोट टाक शिव मा. तुना मालक जना नानमा पडना तो मीश, तुना पायमा काटा घुसणारे कारणीभूत मीश माडी. नाव विचार ना. अरे नाही तू सांग ना. आई काही मला सावड्या म्हणतात, काळ्या म्हणतात, विठू माझं नाव. नाव ऐकलं, टोपली घेतली, निघाले आई साहेब. आता काटा काढण्याचं काम संपलं होतं. देवाने गुपचूप ठिकाणावर जावं ना. पण याच्यासारखा टिंगलखोर कोणीच नाही. आवली मातेच्या मागे पुटू पुटू पडत गेला. जोरात पदर ओढला. म्हण का रे, आता का पदर ओढला? आई काटा काढला ना. म्हणे हो. मी उपकार केला ना तुझ्यावर? म्हणे हो. अशी चालली का तू? म्हणे काय करू, मला काहीतरी दे ना. विचार करताय तुम्ही? ऐकताय का? विचार करा. ज्या पांडुरंगासमोर टाटा, बिर्ला, अंबानी, राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री भीक मागतात, तो जंगलातून आवली मातेवर भीक मागतो. याला म्हणतात 1 नंबर. आई साहेब म्हटली, बाबा गरीब लोकांची टिंगल करू नको. तुला देण्यासाठी माझ्याजवळ काहीच नाही. आई खोट बोलू नको. चतुरा तो शिरोमणी. मला माहिती मी चतुर आहे. तुझ्या डोक्यावर जी टोपली तिच्यात काय ती मला दे. आवली माता म्हणे, आता ओबाड फोडील, नाटके करू नको. टोपलीतली भाकर तुला भेटणार नाही. म्हणे का? ती भाकर तुझ्या करता नाही, कोणा करताय सांगू का? सकाळपासून मुर्द गेलं, मड गेलं. तो माझा मालक त्या काळ्याच्या नादाला लागला, त्याच्या करताय. आता शिव्या कोणाला घालती? देवाला. आणि ऐकतो कोण? देव म्हणे, बापरे आज तर मोठी उपात होई. आय दाचू गे लेनन देनन कंदील ना गरबडे दांगडू. मी तुना काटा काढायला नो, तू मना काटा काढला. आई नको भाकर देऊ, दुसरं दे, मी जाणार नाही. आई साहेब म्हटले, काहीच नाही, पण तू मागतो मी तुला देईल, पण मी जे देईल तुला घ्यावं लागेल. काय दिलं सांगू का? एक काम कर बाळा, मी माझे 2 पाय जोडते, तू माझ्या पाया पड, मी तुला आशीर्वाद देऊन टाकते. जगाचा बाप म्हणे 2 घास भाकर खाल्ली असती, जिरली असती, या साड्या भोळ्या मावळीचा आशीर्वाद कधी जिरणार? डोकं ठेवलं, आशीर्वाद दिला. हा घे माझा आशीर्वाद, नांद आपल्या.
देव ठिकाणावर गेले, रक्ताने भरलेला पाय आईसाहेबांनी गुंडाळला, तुकाराम महाराजांकडे गेले. महाराजांनी रक्ताने भरलेला पाय पाहिला. आवले काय लागलं पायाला? रक्ताने भरला दिसतोय तुझा पाय. मालक जेवण करा. छोटासा काटा रुतला हो. कोणी काढला तो? म्हणे एवढाच होता तो. चरका होता, बारका होता, पतला होता, पण बलता चरका होता. आज ना महाराज सारखा. अरे त्यानं नाव तर सांग. तो मला म्हटला सावड्या आहे, काड्या आहे, पण विठू माझं नाव आहे. तो कोबरांच्या कानावर विठू नावाचा शब्द गेला. दारी लागल्या डोळ्याला, आकाशाकडे हात केले. पांडुरंगा मी आज धन्य झालो. रात्रंदिवस भजन केलं. उठताना, बसताना, झोपताना स्वप्नात आला. जिने शिवे घातला तिचा काटा काढायला गेला. याला म्हणतात विश्वात ती खरी. दुसरी श्रीमंती आम्हा घरी धन शब्दांची रत्ने. आता मला सांगा, ज्यांच्या घरी देव जातो ते श्रीमंत, की ज्यांच्याजवळ पुष्कळ पैसा ते श्रीमंत? कोण श्रीमंत? देव. आणि देव संतांकडे जातो, संत श्रीमंत आहेत, सुखाच्या पात्रतेचे आहेत, म्हणून त्यांच्या सहवासात जा. आम्ही जाऊ महाराज, पण तुमच्या जीवनात अनुभव सांगा. महाराज म्हणतात आमच्या जीवनात अनुभव आला. आम्ही काय केलं? मनवुनी केला वास नाही नाशते काही, विठोबा रखुमाई. टाळी वाजवा सगळ्यांनी आता, सगळ्या हो. सुखवाटे चिठाई बहुपायी संतांची, मनवुनी केला वास नाही नाशते ठाई. जोड जोड माझी मर्यादित वेळ संपली. एकच वाक्य बोलतो. गावातील प्रत्येक व्यक्ती माझा आहे, मी त्यांचा संबंध, आणि प्रत्येकाने वागा. प्रत्येकाशी गोड बोलून जीवन जगण्याचा प्रयत्न करा. बाबा हा मृत्यू लोक आहे. या मृत्यू लोकांमध्ये क्षणाचा भरोसा नाही. चालता बोलता लोक आपल्यातून निघून जातात. वयाचा विचार नाही. या हृदय विकाराच्या झटक्याने तर कमाल केली. वयाचा विचारच नाही. चांगले चांगले आपल्यातून निघून जात नाही. मलाही जायचंय, तुम्हालाही जायचंय, पण चांगलं वागून जाणं वेगळं, वाईट वागून जाणं वेगळं. मरायला तेच घाबरतात तो ज्यांनी आयुष्यभर पाप केलेले. पुण्यवान माणूस मरायला कधीच घाबरत नाही. मृत्यूने भीती दाखवणे, वेडोवेळी पुण्य करा. मला तरी वाटतं नीतीने वागणं, प्रेमाने बोलणं, आणि वेळात वेळ काढून देवाचं भजन करणं, याच्यासारखं चांगलं पुण्य मृत्यू लोकात कोणतंच नसेल. म्हणून वेळात वेळ काढा, ही संधी, देवाचं भजन करा. काय लागतं देवाचं भजन करायला? सोपं. 2 मिनिटात मी कीर्तन संपवणार आहे. कीर्तन संपल्यानंतर घरी जाताना काम कशाला आहे हो? पायाला. या तोंडाला काही काम आहे का? मग इथून 10 पावलावर, 20 पावलावर, 50 पावलावर, 100 पावलावर आपलं घर असेल, आणि घरी जाताना आपण राम राम म्हणत गेलो तर आपलं काही बिघडणार आहे का? पण लोक कीर्तन संपल्यावर घरी जाताना देवाचं नाव घेत घरी जात नाही. ते कीर्तनकार महाराजाचे माप काढत घरी जातात. नाही तो कोणी आज असंच बोलणार, तेन कणी आई ओ काड्या करू नको रे, चांगलं लय. वाईट विचाराचा त्याग करा, वाईट वृत्तीचा त्याग करून टाका. ही संधी. कीर्तन ऐकण्यापुरतं ऐकू नका. काहीतरी परिवर्तन कीर्तनातून झालं पाहिजे. तेच खरं वारकरी संप्रदायाचं कीर्तन आहे. दुसरी गोष्ट मला आमच्या तेजस महाराजांनी सांगितलं की फार गाव उदार आहे, आमच्या शब्दाला किंमत आहे. बाबा तुम्ही ज्या उत्साहाने हा सप्ताह साजरे करताय, प्रभू नक्कीच तुमच्या अकाउंटमध्ये पुण्य टाकतील, जमा करतील, यात मात्र शंका नाही. भाव चांगला असता तर सगळे कामे व्यवस्थित पार पडतात. आणि आपलं भाग्य तेजस महाराजांसारखे चांगले सुंदर कीर्तनकार, गोड व्यक्तिमत्व, मार्गदर्शक म्हणून आपल्याला लाभलेले आपल्या सगळ्या. असंच प्रेम त्यांच्याबद्दल तुमच्या अंतकरणात असावं अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो. आपल्या नगर मधला सप्ताह जणू काय स्वर्गच वाटतो का नाही आपल्याला. 7 दिवसापर्यंत किती आनंद वाटतो. हा स्वर्ग नेहमी टिकून राहावा. एकट्या माणसाचा खेळ नाही.
सगळ्यांच्या मदतीची गरज आहे. इथं दिल्यावर काही कमी होत नाही. 1 रुपया द्या, प्रभू तुमच्या अकाउंटमध्ये लाख रुपये कधी जमा करेल तुम्हाला समजूत देणार नाही. जसं धरण बांधलं आणि ते फुल झालं, आपण काय सोडतो? खिडक्या. समजा धरण फुल झालं आणि खिडक्या सोडल्याच नाही, काय होईल? धरण फुटीन नाव. तसं तुम्ही बी धरण बांधा. पाण्याचं बांधू नका म्हणजे झालं. पैशाचं बांधा. इतकं मोठं बांधा, इतकं मोठं बांधा. 5-25 लाख त्याच्यात मावले पाहिजे. आणि आपला मुमुरवाद नगरीचा सप्ताह, पवित्र सप्ताह आला. कुशाल 2-3 खिडक्या मोकळ्या करत चला, तुमचं काहीच बिघडणार नाही. आणि तुम्ही जर खिडक्या मोकळ्या करा आणि आपलं धरण फुटाशिवाय राहावं, त्या पोरं कंबर मुळाशिवाय राहावं नाही. ती वेळ आपल्या जीवनात येऊ नये. सप्ताहाला मदत करा. मला तरी वाटतं लाडक्या बहिणींनी 1-1 पगार द्यायला हरकत नाही. तुम्ही 1-1 पगार द्या, तर प्रभू त्यांना बुद्धी देईल. आणि 2-3 पगार कधी येतील सांगता येत नाही. असो, जालेशा माऊलींच्या चरणी अर्पण करतो, गुरुवरांच्या चरणी अर्पण करतो. बोलत असताना चुकीचा शब्द निघाला, पोरग म्हणून मला माफ करा. जे काही चांगलं बोललं गेलं असेल प्रत्येकाने घरी घेऊन जा. आजच्या कीर्तनाचे यजमान दोघं विचारे, कैलासवासी गीताबाई व कैलासवासी सीताराम पाटील यांच्या स्मरणार्थ श्री नारायण सीताराम पाटील आणि ज्यांच्याकडून संत सेवा आहे, ज्यांच्याकडे आपण जेवणाला होतो वेगळे, श्री हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर शांताराम हडप व श्री हरिभक्तपरायण नारायण सीताराम पाटील या दात्यांकरता सगळ्यांनी जोरान टाळे वाजवून. फार प्रेमी लोक ज्यांच्याकडे आम्ही संध्याकाळी जेवणाला होतो. काय मंडळी, काय प्रेम हो. घर छोटं होतं पण त्यांचं अंतकरण बंगल्या एवढं होतं. काय प्रेम, इतक्या प्रेमानं आम्हाला जीव घातले त्यांनी. बाबा आम्ही सगळे लोक सोबत होतो. इतकं प्रेम घरी नाही देतो कोणी आम्हाला. काय या वर्दीवर लोक प्रेम करता, ही माऊलींची कृपा आहे. साधा भोळा परिवार. इतक्या विनंती करत महाराज, आग्रह घ्या महाराज, घ्या महाराज. मी म्हणतो बाबा एवढूसा जीव कितलं खाऊ. विशेष असंच प्रेम वारकरी संप्रदायाच्या मंडळी आपला असावं. प्रभूचरणी प्रार्थना करतो आणि सेवेला वाणीला पूर्ण देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली धनराज माऊली, जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली धनराज माऊली तुकाराम. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय